मित्रांनो, आज आपण देशातील सर्वाधिक लांबीचा म्हणजे सर्वात मोठा जो महामार्ग आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा महामार्ग मुंबई दिल्ली महामार्गाच्या तुलनेत 4 पट मोठा आहे। हा महामार्ग कसा आहे आणि याचा रूट मॅप कसा आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षांच्या काळात विशेषतः केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत। राज्यात देखील समृद्धी महामार्गासारख्या अनेक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत। तसेच अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे महाराष्ट्रात पूर्ण झाली आहे आणि काही महामार्ग प्रकल्पांची कामे सध्या प्रगती पथावर आहेत। मित्रांनो, तुम्हाला भारतातील सर्वाधिक लांब महामार्ग कोणता आहे ते माहिती आहे का? तेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। आज आपण भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे 44 ची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हा महामार्ग देशातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जातो। हा महामार्ग देशातील अनेक राज्यांमधून जातो। NH 44 काश्मीर ते कन्याकुमारी या दरम्यान विस्तारलेला असून हा महामार्ग भारताचे दर्शन घडवतो। मित्रांनो, या महामार्गाची लांबी तब्बल 3000 किलोमीटर एवढी असून या 3000 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या या प्रवासात नद्या, पर्वत, धबधबे, समुद्र हे सर्व पाहायला मिळते। मित्रांनो, NH 44 म्हणजे नॅशनल हायवे 44 भारताच्या उत्तरेकडील काश्मीरपासून सुरू होतो आणि दक्षिणेला असलेल्या कन्याकुमारीपर्यंत जातो। राष्ट्रीय महामार्ग 44 काश्मीरमधील श्रीनगर पासून सुरू होतो आणि कन्याकुमारी येथे संपतो। हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे 4112 किलोमीटर लांबीचा आहे। मित्रांनो, या भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाचे जुने नाव NH 7 म्हणजे नॅशनल हायवे 7 आहे। मित्रांनो, काश्मीरमध्ये बर्फाने भरलेल्या पर्वत आणि धबधब्यांच्या दृश्यांनी सुरुवात होते, तर पंजाबमध्ये पोहोचेपर्यंत मोहरीचे शेत प्रवाशांना भुरळ घालते। हा राष्ट्रीय महामार्ग हरियाणा आणि दिल्ली मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करतो। त्यानंतर तो राजस्थान मार्गे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात येतो। महाराष्ट्रानंतर राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून जातो आणि कर्नाटकातील जंगले ओलांडून कन्याकुमारी येथे संपतो। मित्रांनो,